नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भ राज 358। विराट सभा गॅरंटी देते राजा भाऊ वाजे 100% दिल्लीला जात आहेत आणि त्यांच्या समोर जो उमेदवार उभे आहेत त्यांना इथे पप्पी घ्यायला आपण ठेवून देऊ। राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं, राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं की ते खासदार म्हणून कोणती कामं करणार आहेत। त्यांच्या समोर नाशिकच्या विकासाचं काय लक्ष्य आहे, काय दृष्टी आहे। गेल्या 10 वर्षात ज्यांना इथे आपण खासदारकीची संधी दिली त्यांनी काय केलं हा आजही आपला पुढे प्रश्न आहे। त्यांना 50 खोकी मिळाली, 100 खोकी मिळाली, अजून काय मिळालं हा त्यांचा प्रश्न आहे। 200 कोटी खर्च आज माननीय उद्धव साहेब इथे उपस्थित आहेत, पण या देशाचे पंतप्रधान मिस्टर फेकू आपण म्हणताय, मिस्टर फेकू हे सुद्धा नाशिक मध्ये होते। हे सुद्धा नाशिकला होते, निफाड तालुक्यातल्या पिंपळगावला गेले, भाड्याची माणसं तिथे आली, भाषण करता समोरून एक तरुण शेतकरी उठला आणि त्याने प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जरा कांद्यावर बोला, कांद्याच्या प्रश्नावर बोला, शेतकऱ्यांचे जे हाल चालू आहेत कांदा निर्यात बंदी नंतर त्याच्यावर बोला। तेव्हा या देशाच्या पंतप्रधानानं त्याच्याकडे रागानं पाहिलं, डोळे वटारून पाहिलं आणि फक्त भारत माता की जय, जय श्रीराम असा घोषणा देऊन निघून गेले। अरे भारत माता ही का तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे? तो शेतकरी सुद्धा भारत मातेचाच लेकरू आहे, तो शेतकरी सुद्धा श्रीरामाचाच भक्त आहे। तुम्ही पंतप्रधान म्हणून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसाल, कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल आणि फक्त थापा मारून निघून जात असाल तर या थापाड्याची या देशाला गरज नाही। 4 जून नंतर आपल्याला त्यांना घरी बसवायचं। नरेंद्र मोदी येणार आणि त्यांना आमचे शिवसैनिक काही प्रश्न विचारतील म्हणून निफाड मधल्या आमच्या अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी नजरबंद करून ठेवलं, अटका केल्या। नरेंद्र मोदी शिवसेनेला अशा प्रकारे घाबरतात, महाराष्ट्राला घाबरतात, शिवसैनिकांना घाबरतात। या देशात प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी, या देशाची अर्थव्यवस्था साफ कोलमडलेली आहे, तरी सुद्धा नरेंद्र मोदींना एक प्रकारची घमेंड आहे की माझ्याशिवाय या देशाला पर्याय नाही, मी म्हणजे देश, मी म्हणजे इंडिया, मी म्हणजे सर्व काही। ही घमेंड उतरवायची वेळ आता आलेली आहे। नव्या भारताचा नवा मंत्र मोदीने दिलेला आहे, आपल्याला सांगू इच्छितो। हा नवा मंत्र काय की
की या देशामध्ये कामधंदा मंदम, मंदी प्रचंडम, जिंदगी झंडम, फिर भी घमंडम, फिर भी घमंडम. अरे कसली घमेंड आली आहे तुम्हाला? या देशाची जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचायला निघालेली आहे. आज नरेंद्र मोदी सकाळी पिंपळगावला होते, नंतर इथून ते मुंबईला कल्याणला गेले, कल्याणवरून ते मुंबईमध्ये आता रोड शो करतायत. अख्खी मुंबई त्या रोड शो साठी आज बंद करून ठेवलेली आहे. ट्रेन बंद केलेल्या आहेत, मेट्रो बंद केलेली आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये मोदींनी महाराष्ट्रामध्ये 28 सभा घेतल्या आणि मुंबईमध्ये आज रोड शो घेत आहेत. शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावं लागलं, लक्षात घ्या. पण तुम्ही कितीही रोड शो घ्या, किती सभा घ्या, हा महाराष्ट्र आता तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नरेंद्र मोदींची सभा झाली आहे त्या तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे. त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे. हे तुम्हाला मी आता खात्रीनं सांगतो. नरेंद्र मोदींनी 1 वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये 27 सभा घेतल्या आणि 28 रोड शो केले. जिथे जिथे नरेंद्र मोदी गेले त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आणि त्यांचे 14 मंत्री सुद्धा पराभूत झाले. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आले म्हणजे भारतीय जनता पक्ष जिंकला, गद्दार जिंकले असं होणार नाही.